agriculture. Okay, so the term allelopathy was introduced by Molish in 1937. 1937 साली मॉलिश नावाच्या सायंटिस्टनं ही टर्म दिली पहिल्यांदा. Plant grown in the community produce and releases numerous secondary metabolites, many of which are capable of inhibiting chemical warfare among the neighboring plants. Okay, so in a simple term, Molish has given in 1937 that some plant or some weed, we will see both these things in today's lecture. Some plants and some weed releases some types of chemical, that is metabolites, into the soil, or from the leaf, from the root, from the stem into the soil or surrounding, that is the chemical which inhibits the growth of neighboring plant. Either it may be plant, either it may be weed. So it will suppress the growth of neighboring plant. Either it may be plant or either it may be weed. This phenomena of one of the plant having a detrimental effect on the another through a production and release of toxic chemicals, okay, has been termed as allelopathy. Okay, तर ह्याचा एक सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. प्लांटच्या मुळातनं किंवा स्टेम मधनं किंवा पानामधनं किंवा गवत वीड ज्याला आपण म्हणतो त्याच्या मुळातनं किंवा त्याच्या पानातनं किंवा त्या रूट्स मधनं असे केमिकल सॉइल्स मध्ये सिक्रेट केले जातात. ओके, बायोकेमिकल्स. त्याच्यामुळं नियर बाय दॅट प्लांट और अराउंड दॅट प्लांट अनदर प्लांट विल नॉट ग्रो और विल नॉट सर्वाइव्ह. ओके, तर एखाद्या झाडाच्या किंवा वीडच्या दोन्हीमध्ये पण ॲलोपॅथिक इफेक्ट असतो, प्लांट मध्ये पण असतो आणि वीड मध्ये पण असतो. तर असे केमिकल सिक्रेट केल्यामुळे किंवा रिलीज झाल्यामुळे सॉइल मध्ये त्या झाडाच्या आजूबाजूला, म्हणजे ते झाड असू दे किंवा वीड असू दे, दुसरं प्लांट किंवा दुसरं वीड उगवून येऊ शकत नाही. इट इज द फेनॉमेना ऑफ वन plant having a detrimental effect on the another through the production and release of toxic chemical has been the term of allelopathy. Okay, मग ते allelopathic इफेक्ट म्हणजे थोडक्यात काय निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो एका प्लांटचा दुसऱ्या प्लांटवर, जेणेकरून त्या प्लांटच्या आजूबाजूला दुसरं प्लांट किंवा वीड उगवून येणे, ज्यामुळे त्या प्लांट किंवा त्या वीड बरोबर ते दुसरं प्लांट किंवा दुसरं वीड कम्पीट करू नये लाईट साठी, स्पेस साठी, न्यूट्रिएंट साठी, वॉटर साठी. सो दिस इज द डिफेन्स मेकॅनिझम. These chemicals are called as allelochemicals. Parthenium, daughter plant, exhibit a teletoxicity to its parent plant is known as autotoxicity. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. काँग्रेस जे आहे, काँग्रेसच्या मुळांमधनं जे केमिकल बाहेर पडतं किंवा पानांमधनं जे केमिकल बाहेर पडतं त्याच्यामुळे काँग्रेसच्या आजूबाजूला दुसरं काँग्रेसचं झाड व्यवस्थित उगवून येऊ शकत नाही. म्हणजे स्वतःच प्लांट त्याच्याच दुसऱ्या प्लांटला व्यवस्थित शेजारी उगवून देत नाही. द रिझन बिहाइंड दॅट अनदर प्लांट विल कॉम्पिट विथ द मेन प्लांट. म्हणजे मेन प्लांट बरोबर दुसऱ्या प्लांट कॉम्पिटिशन करू नये, ओके, आपल्या बरोबर. म्हणून पार्थेनियम मधनच केमिकल रिलीज केले जातात. आता कोणते कोणते ॲलोपॅथिक केमिकल्स असतात? ओके, सो दे आर लार्जली डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झोनिक ऍसिड असते, सिमॅक ऍसिड असतं, फिनॉलिक ऍसिड्स असतं, कर्क्युमिन्स असतात, बायहायड्रोक्विनॅक्स असतात, बेन्झोक्विनॅक्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे बायोकेमिकल्स आर सिक्रेटेड फ्रॉम द रूट्स, फ्रॉम द लीफ, फ्रॉम द different body parts of the plant as well as weed, and because of that secretion of the chemical nearby, म्हणजे त्याच्या जवळपास दुसरं प्लांट किंवा दुसरं वीड कुठलंही आजूबाजूला उगवून येत नाही, त्याला म्हणलं जातं ॲलेलोपॅथी. ओके, ठीक आहे. तर मी एकदा पुन्हा रिपीट करतो. ओके, ॲलेलोपॅथी ही जी टर्म आहे ही मॉलिशनं 1937 ला 1937 साली मॉलिश नावाच्या सायंटिस्टनं पहिल्यांदा दिलेली होती. ओके, plant grown in a community produced and released the numerous secondary metabolites, many of which are capable of inhibiting the chemical warfare among the neighboring plant. थोडक्यात काय, झाड किंवा वीड स्वतःच्या मुळामधनं किंवा स्वतःच्या पानामधनं असे केमिकल मेटाबॉलाइट्स किंवा केमिकल सिक्रेट करतं सॉइल मध्ये किंवा सराउंडिंग मध्ये, जेणेकरून त्याच्या आजूबाजूला दुसरं प्लांट किंवा दुसरं वीड उगवून येऊ शकत नाही. तर तुम्हाला त्याचा फायदा काय? सो द मेन प्लांट डज नॉट हॅव एनी कॉम्पिटिशन विथ द नेबरिंग प्लांट. आणि त्याच्यामुळे काय होतं, नेबरिंग प्लांट बरोबर मेन प्लांटचं कॉम्पिटिशनच होऊ शकत नाही, कारण की त्याच्या बाजूला ऍडव्हर्स इम्पॅक्ट किंवा डिटर्मिनेंटल इम्पॅक्ट क्रिएट झालेला असतो. ओके, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आणि ऍज वेल ऍज डेफिनेशन पण सांगितली ॲलेलोपॅथीची.
आणि मॉलिशनं नावाच्या सायंटिस्टनं 1937 साली ॲलोपॅथी ही टर्म जी आहे ती दिलेली होती. त्यानंतर द वर्ड ॲलोपॅथी इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड पासून हा शब्द आलेला आहे ॲलोपॅथी. ॲलेलो मीन्स each other and patho an expression of suppressants of diseases. ओके, तर ॲलोपॅथी हा शब्द कुठनं आला तर ग्रीक मधनं आला. ॲलेलो या शब्दाचा अर्थ असते each other. ओके, एकामेकाबरोबर किंवा एकामेकावर ओरल्या. आणि पॅथो याचा आहे एक्सप्रेशन ऑफ सप्रेशन्स ऑफ डिसीजेस, म्हणजे एकाच्या मुळामधनं हार्मफुल केमिकल रिलीज झाल्यामुळं आयदर इट मे बी प्लांट आयदर इट मे बी वीड, nearby another plant will not grow or nearby another weed will not grow or it will suppress the growth of another plant or weed, that is known as allelopathy. आता ॲलोपॅथीतून म्हणतात आपण वीड मॅनेजमेंट मध्ये शिकतोय, पण लक्षात ठेवा ॲलोपॅथिक इफेक्ट इट इज वीड ऑल्सो शोन ऍज वेल एज प्लांट ऑल्सो शोन. काही झाडं पण ॲलोपॅथिक इफेक्ट दाखवतात आणि काही वीड्स पण ॲलोपॅथिक इफेक्ट दाखवतात. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो प्लांटचं. स्वार्गन जे आहे ज्वारी आपलं, स्वार्गन विल इमोबिलाइज द नायट्रोजन. ओके, ज्यावेळेस तुम्ही ज्वारी शेतामध्ये लावता, ओके, तर ज्वारी काय करते, सॉइल मधला नायट्रोजन जो आहे तो इमोबिलाइज करते. ज्वारी नंतर जे तुम्ही दुसरं पीक घेणार आहात त्याला नायट्रोजनची डिफिशियन्सी जाणवते. दॅट्स वाय आफ्टर द ज्वारी यू हॅव टू गिव्ह द मोर नायट्रोजन टू द नेक्स्ट क्रॉप. समजा ज्वारी नंतर जर समजा तुम्हाला गहू लावायचे त्या शेतामध्ये, गव्हाचा एनपीके डोस आहे 100-50-50. आता ज्वारीनं काय केलं, ज्वारी लावली, ज्वारी उगवून आली, तिनं नायट्रोजन इमोबिलाइज केला. त्यानंतर तुम्हाला लावायचा आहे गहू, मग गव्हाला 100 किलो नायट्रोजनच्या ऐवजी 125 किलो नायट्रोजन द्यायचा, तर तुमचा गहू व्यवस्थित उगवून म्हणजे चांगला येईल. तर ह्याला म्हणायचं ॲलोपॅथिक इफेक्ट. दुसरं एक्झाम्पल जर प्लांटचं द्यायचं म्हणलं तर सनफ्लावर ऑल्सो रिलीजेस सम केमिकल्स इन टू द सॉइल. Because of that, near about the sunflower plant or around the sunflower plant, another plant or another weed will not grow. सनफ्लावरच्या पण आजूबाजूला गवत जास्त उगवून येत नाही. तर लक्षात ठेवा ॲलोपॅथिक इफेक्ट प्लांट मध्ये पण असतो आणि वीड मध्ये पण असतो, बोथ द ठिकाणी, दोन्ही ठिकाणी असतो. These chemical inhibit the seed germination of the small grain with the Cyperus rotundus extract, growth of the wheat plant by Avena sativa and Phaseolus minor extract. ओके, आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की द केमिकल्स इनहॅबिट द सीड जर्मिनेशन ऑफ स्मॉल ग्रेन्स विथ द सायपरस रोटुंडस एक्स्ट्रॅक्ट. ओके, तर सायपरस रोटुंडस जर एक्स्ट्रॅक्ट असेल, ओके, आणि त्याच्या मुळाच्या गाठीपासून जर केमिकल रिलीज झालं तर ग्रोथ ऑफ वीट प्लांट बाय अॅमिनो फॅटिव्ह अँड फॅसिलस मायनर एक्स्ट्रॅक्ट, तर ती सप्रेस केली जाते. केमिकल इनहॅबिट सीड जर्मिनेशन करतं, कशाचं, गव्हाचं. ओके, ठीक आहे, सायप्रस रोटुंडसचं एक्स्ट्रॅक्ट मुळे गव्हाचं ग्रोथ जे आहे किंवा जर्मिनेशन जे आहे ते अतिशय कमी होते. किंवा ॲमिनो फॅटिव्हा किंवा फॅसिलिस मायनर हे जर वीड जर शेतामध्ये जास्त असतील ते सुद्धा गव्हाची जर्मिनेशन उगवून येण्याची क्षमता कमी करू शकतात, बिकॉज दे आर रिलीजिंग द केमिकल्स इन टू द सॉइल. नेक्स्ट आहे रिडक्शन ऑफ जर्मिनेशन ऑफ कॅबेज अँड एग प्लांट बाय अमॅरॅन्थस रेट्रिफिलेक्स. ओके, तर कॅबेज जे आहे, कोबी समजा जर तुम्ही लावला असेल किंवा एक प्लांट म्हणजे ब्रिंजल, वांग आपलं, तर जर त्याच्या शेतामध्ये अमॅरॅन्थस रेट्रोफ्लेक्स हे जर वीड आला असेल तर ते कोबीचं जर्मिनेशन किंवा एक प्लांट ब्रिंजलचं जर्मिनेशन अफेक्ट करतं, कारण की ते सॉइल मध्ये केमिकल रिलीज करतं. ओके, इनहॅबिशन ऑफ द ग्रोथ ऑफ मेनी ॲग्रोनॉमिकल प्लांट बाय पार्थेनियम स्पीसीज एक्स्ट्रॅक्ट. पार्थेनियम म्हणजे काँग्रेस जर शेतामध्ये जास्त उगवून आलं तर काँग्रेसमुळे सुद्धा बऱ्याच प्लांटची ग्रोथ, डेव्हलपमेंट किंवा जर्मिनेशन अफेक्ट होतं. ओके, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगणार आहे. ओके, काही एक्झाम्पल जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी बघा, केमिकल रिलीज इन द फॉर्म ऑफ, तर द ॲलोपॅथिक केमिकल्स इज रिलीज्ड इन द डिफरंट फॉर्म. वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये ॲलोपॅथिक केमिकल ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलं जातं किंवा सराउंडिंग मध्ये रिलीज केलं जातं किंवा सॉइल मध्ये रिलीज केलं जातं. तर पहिला आहे वेपर. ओके, रिलीज्ड फॉर्म ऑफ प्लांट ऍज अ वेपर. ओके, तर ॲलोपॅथिक केमिकल वेपर फॉर्म मध्ये पण रिलीज केलं जातं. त्याचे एक्झाम्पल काय, सम वीड रिलीजेस व्होलाटाइल कंपाऊंड फ्रॉम देअर लीफ, प्लांट बिलॉंगिंग टू लॅबिटेसी फॅमिली और कंपोजिटी फॅमिली यील्ड व्होलाटाइल सबस्टन्सेस. ओके, तर प्लांट किंवा वीड तुम्ही कुठलेही म्हणू शकता,
जे लॅबेटिझिया फॅमिली किंवा कंपोजिटी फॅमिली ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, पॉइंट महत्वाचे आहेत, मी लाल कलरनं हायलाइट केलेले आहेत. ह्या जर फॅमिलीचं प्लांट किंवा वीड दोन्हीपैकी काही असेल तर ते ग्रोथ होत असताना, ते डेव्हलपमेंट होत असताना त्याच्या पानामधनं व्हॉलाटाईल कंपाऊंड, व्हॉलाटाईल म्हणजे हवेमध्ये मिक्स होणारं व्हॉलाटाईल कंपाऊंड रिलीज केलं जातं. ओके, आणि त्यामुळं त्याच्या आजूबाजूचं जे दुसरं प्लांट असेल किंवा वीड असेल त्याची ग्रोथ कमी होते किंवा त्याची ग्रोथ अफेक्ट होते. तर ॲलोपॅथिक केमिकल व्हेपर फॉर्म मध्ये पण रिलीज केलं जातं, दोनच फॅमिलीचे जर वीड किंवा प्लांट असेल तर. ओके, लॅबिटिसी आणि कंपोजिटी. दुसरा प्रकार आहे ॲलोपॅथिक केमिकल रिलीज करण्याचा, लिचेट फ्रॉम द लीफ फॉलिएज. ओके, लिचेट्स फ्रॉम द फॉलिएज और लिचिंग फ्रॉम द फॉलिएज, सोप्या भाषेमध्ये म्हणलं तर. इकालेप्टस सगळ्यांना माहिती आहे. ओके, निलगिरी. ॲलोलो केमिकल्स आर लीच्ड आउट ऍज अ वॉटर टॉक्सिक फ्रॉम द अबाउट द ग्राउंड प्लांट बाय द ऍक्शन ऑफ रेन, ड्यू ऑर फॉग. तर इकालेप्टस जे आहे, निलगिरीचं झाड जे आहे, त्याच्यावर ज्यावेळेस पाऊस पडतो, पावसाचं पाणी पडतं, त्यावेळेस त्या पानावरनं पावसाचं पाणी खाली येताना त्याच्यामध्ये केमिकल मिक्स होतं, आणि तसं केमिकल मिक्स झालेलं पाणी जर सॉइलवर पडलं, पडतंच आता नॅचरली, पाऊस म्हटलं सॉइलवर पडणार, तर त्याच्या आजूबाजूला, त्या झाडाच्या आजूबाजूला दुसरं क्रॉप चांगलं उगवून येत नाही किंवा वीड पण उगवून येत नाही. ओके, दॅट इज नोन ॲज लिचेड फ्रॉम द फॉलिएज. ओके, त्यानंतर एक्झिक्यूट फ्रॉम द रूट्स और ओके, so metabolites are released from the Cicerum arvensis root in surrounding rhizosphere. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की देर आर मेनी weeds and many plants release different types of metabolites chemicals into the soil, so around them another plant or weed will not grow satisfactorily. Okay, एकच मिनिट थांबा, रिस्पॉन्स का देना. एकच मिनिट होल्ड ठेवा. एक जरा थोडस होल्ड ठेवा, थोडासा रिस्पॉन्स लो व्हायला लागलेला आहे. 2च मिनिटं. ओके, एकच मिनिट थोडस होल्ड मध्ये राहावा. रेकॉर्डिंग का रिझ्यूम, एकच मिनिट. ओके, झालेलं आहे चालू. सो आपण आपल्या ज्या मुद्दा होता त्याच्याकडे जाऊया पुढे. तर खूप स्लो रिस्पॉन्स करते पीसी. बरं, ओके, ठीक आहे, काय असेल ते असेल. ओके सर, chemical released in the form of decomposition of product of dead plant tissues and एक मिनिट मी बघतो, स्लाइड माझी स्किप झालेली तर नाही ना. ओके, so the chemical released in the form of decomposition product of the dead plant tissue and warmed out tissue, the production of allochemicals is influenced by the intensity, quality, duration of light, greater quantity produced under ultraviolet rays and long days. तर तो म्हणसाल जे केमिकल रिलीज होतात ते वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्लुएन्स होतात, म्हणजे अफेक्ट केलं जातं. इंटेन्सिटी त्याची कशावर डिपेंड असते, क्वालिटी किंवा ड्युरेशन हे कशावर डिपेंड असतंय की अल्ट्राव्हायोलेट रेजची लाईट किती आहे किंवा दिवस किती मोठा आहे, ह्याच्यावरनं किती प्रमाणामध्ये केमिकल रिलीज केलं जाणार, त्याची क्वालिटी काय असणार, त्याची इंटेन्सिटी काय असणार हे डिसाइड केलं जातं. ओके, अंडर द क्रॉप सिच्युएशन लो ॲलोलो केमिकल्स greater quantity are produced under the mineral deficiency, drought stress or cool temperature. म्हणजे नॉर्मल कंडिशन जर असेल, द कंडिशन फेवरेबल असेल तर ॲलोलो केमिकल्स कमी रिलीज केलं जातं प्लांट मधनं किंवा बीड मधनं. आणि इफ देर इज ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे खताची डिफिशियन्सी असेल, ड्रॉट सिच्युएशन असेल, मॉइश्चर स्ट्रेस असेल, टेम्परेचर कमी किंवा जास्त असेल, सो मोर केमिकल्स आर रिलीज्ड, ॲलोलो केमिकल्स आर रिलीज्ड इन टू द सॉइल. मग तुम्ही म्हणाला असं का, कारण की because there is a deficiency, because there is a moisture shortage, so plant or weed think that
we have to release the more chemical into the atmosphere, so we do not have to compete with another weed or another plant. वातावरण खराब आहे, ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन आहे, आपल्यालाच पाणी मिळत नाहीये किंवा मॉइश्चर कमी मिळतंय किंवा आपल्याला जर न्यूट्रिएंट कमी मिळत असतील तर आपण जास्त ॲलोलो केमिकल सॉइल मध्ये रिलीज केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आजूबाजूला दुसरे वीड किंवा प्लांट उगवून येणार नाही आणि जेवढं काही मॉइश्चर किंवा जेवढं काही न्यूट्रिएंट आहेत सॉइल मध्ये ते फक्त आपल्या एकट्याला भेटतील, त्यामुळे ते रिलीज किंवा ते वाढवलं जातं. ओके, ॲलोपॅथिक कंट्रोल ऑफ सर्टन वीड बाय युझिंग बॉटनिकल्स. आता मी काय एक्झाम्पल देतो तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये. ओके, तर पहिलं घ्या, म्हणजे काही वीड थ्रू यू कॅन कंट्रोल अनदर वीड. ओके, दॅट इज नॉन एज बॉटनिकल्स. ओके, बाय युझिंग द वीड यू कॅन कंट्रोल द अनदर वीड. दॅट्स द एक्झाम्पल दॅट आय हॅव टू एक्सप्लेन. तर पहिला आहे फॉर इन्स्टन्स ड्राय पावडर, ड्राय डोडार पावडर. आता डोडार तुम्हाला मी दाखवलेला आहे प्रोपेगेशन शिकवताना. ओके, ड्राय डोडार पावडर हॅज बीन फाउंड टू इनहॅबिट द ग्रोथ ऑफ वॉटर हायसिंथ अँड इव्हेंच्युअली किल द वीड. लाईकवाईज कॅरट ग्रॉस पावडर फाउंड टू बी डिटर्मिनेंटल टू द अनदर aquatic वीड. म्हणजे डोडार जे आहे, डोडार जे वीड आहे पॅरासायटिक, ते गोळा करायचं, सुकवायचं, त्याची पावडर तयार करायची आणि ती जी पावडर आहे ते वॉटर हायसिंथ जे असते जलपर्णी त्यामुळे त्याच्यावर मारायची. त्याच्यावर मारल्यामुळं वॉटर हायसिंथ मरतं. ओके, म्हणजे एका वीडनं दुसरं वीडला किल करण्यासाठी सुद्धा ॲलोपॅथिक इम्पॅक्टचा एक्झाम्पल आहे. देर इज नो नीड टू यूज द हार्बिसाइड. हार्बिसाइड मारायची गरज नाहीये. ठीक आहे, किंवा कॅरट ग्रॉस जी आहे त्याची सुद्धा पावडर तुम्ही जर केली आणि ती जर aquatic वीड वर म्हणजे वॉटर फॉर्म असेल, वॉटर हायसिंथ असेल, स्प्रे केली तरी सुद्धा aquatic वीड कंट्रोल होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रेझेन्स ऑफ मॅरीगोल्ड. ओके, टॅगिट्स इक्रेटा प्लांट एक्सक्रेट ऍडव्हर्स ॲलोपॅथिक इम्पॅक्ट ऑन पार्थेनियम स्पेसीज ग्रोथ. ओके, आता उदाहरणार्थ सपोज तुमच्या फील्डमध्ये लॉट ऑफ काँग्रेस ग्रास इज देअर. पार्थेनियम म्हणजे काँग्रेस. तुमच्या शेतामध्ये काँग्रेस खूप आलेला आहे, उगवून येतो. तुम्ही काय करायचं, एखादा सीझन मॅरीगोल्ड म्हणजे झेंडूची लागवड करायची. तर झेंडूच्या केमिकल्स मधनं, झेंडूच्या रूट्स मधनं ॲलोपॅथिक केमिकल रिलीज होतात अँड दे आर कंट्रोलिंग द पार्थेनियम ग्रोथ. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची ग्रोथ जी आहे ती कंट्रोल केली जाते. ओके, म्हणजे काँग्रेस उपटायची गरज नाही किंवा तणनाशक मारायची गरज नाही. झेंडू लावला की पार्थेनियमची ग्रोथ कंट्रोल केली जाते. ओके, त्यात नेक्स्ट एक्झाम्पल आहे द वीड ऑफ कॉफिसिना. ओके, कॅसिया स्पीसीज शो सप्रेसिव्ह इफेक्ट ऑन पार्थेनियम. दुसरं एक्झाम्पल आहे कॅसिया स्पीसीज सुद्धा जर तुम्ही शेतामध्ये लावली तरी सुद्धा ते पार्थेनियमची ग्रोथ सप्रेस करतं. आपल्याकडे काय लावलं जात नाही, आपल्याकडे झेंडू लावतात बऱ्यापैकी लोक. नेक्स्ट आहे द इकॅलिप्टस ट्री लीफ. तेच एक्झाम्पल रिपीट झाले. लीचेस हॅव बीन शोन टू सप्रेस द ग्रोथ ऑफ नट सेज अँड बर्मुडा ग्रासेस. तर असं म्हणलं जातं की इकॅलिप्टस ट्री जे आहे त्याच्या पानामधनं जे पावसाचं पाणी गळून पडतं खाली, त्याच्यामुळं त्या इकॅलिप्टसच्या झाडाखाली नट स्टेज म्हणजे लवाळा आणि बर्मुडा ग्रास जास्त उगवून येत नाही. मी असं म्हणत नाही की 100% कंट्रोल होतोय, पण जास्त उगवून येत नाही. ओके, ॲलोलोकेमिकल्स आर प्रोड्युस्ड बाय द प्लांट ऍज एंड प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट अँड मेटाबॉलाइज लिबरलाइज्ड फॉर्म बाय द प्लांट. ओके, ॲलोलोकेमिकल्स जे असतात ते काही वेळेस एंड प्रोडक्ट असते, काही वेळेस बाय प्रोडक्ट असते, काही वेळेस मेटाबॉलाइज असते आणि ते मग ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलं जातं टू अवॉइड द कॉम्पिटिशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जो आपण पाहतोय ॲलोपॅथिक इफेक्ट ऑफ वीड ऑन द क्रॉप प्लांट. ओके, ॲलोपॅथिक इफेक्ट वीडचा क्रॉप प्लांटवर. ओके, म्हणजे वीड मुळे क्रॉपची ग्रोथ कशी अफेक्ट केली जाते ते आपण पाहणार आहोत. ओके, त्याचे काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे. ओके, रूट एक्सक्यूड्स ऑफ कॅन्डेला थर्स्टेल. ओके, क्रिसिनियम स्पीसीज इंज्युअर्ड ओट प्लांट इन अ फील्ड. ओके, तर कॅन्डेला थर्स्टेल ह्याच्या मुळातलं जे केमिकल रिलीज होतं त्याच्यामुळं ओट जे आहे, ओट, बार्ली, ओट, क्रॉपचं नाव ऐकलं असेल, मायनर मिलेट्स मध्ये येतं, त्याची ग्रोथ अफेक्ट केली जाते. ओके, नेक्स्ट आहे रूट एक्झिक्यूट ऑफ इफोर्बिया हिरटा इंज्युअर्ड फ्लॅक्स, बट these compounds identified as पॅराहायड्रॉक्सीबेन्झॉनिक ऍसिड. म्हणजे इफोर्बिया हिरटा जे आहे ह्याच्यामधनं जे केमिकल रिलीज होतं मुळांमधनं ते असतंय पॅरॉक्सी ऍसिड आणि ज्याच्यामुळं फ्लॅक्स, कॉर्न फ्लॅक्स तुम्ही आता ऍडव्हर्टाइज मध्ये बघितलं असेल, एक प्लांट आहे त्याची ग्रोथ अफेक्ट केली जाते. त्याच्यानंतर
वी आर सीइंग सम एक्झाम्पल्स इन मेज. मक्यामधली काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. मक्याची ग्रोथ कशी अफेक्ट होते. द लिव्स अँड इन्फ्लोरन्सेस ऑफ पार्थेनियम स्पीसीज अफेक्ट द जर्मिनेशन अँड सीडलिंग ग्रोथ. जर मक्याच्या शेतामध्ये काँग्रेसची जर ग्रोथ जास्त असेल किंवा काँग्रेसचं जर प्रमाण जास्त असेल, इट विल अफेक्ट द जर्मिनेशन अँड सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट ऑफ द मेज. मक्याचं जर्मिनेशन आणि त्याचे जे सीडलिंग एस्टॅब्लिश व्हायचं आहे ते अफेक्ट करतं पार्थेनियम. Tubers of Cyperus esculentum affect the dry matter production, okay, of maize. जर मक्याच्या शेतामध्ये लवाळ्याचं प्रमाण जास्त असेल तर मक्याचं जे ड्राय मॅटर प्रोडक्शन आहे म्हणजे ग्रेन यील्ड म्हणा आणि स्ट्रॉ यील्ड म्हणा दोन्हीही कमी येते. Quick grass produces a toxin through the roots, leaves and seed, interferes with the uptake of nutrient by the corn. Quick grass ही जी ग्रास आहे जर शेतामध्ये उगवून आली, ओके, तर त्याच्यामुळं जे टॉक्झिन रिलीज केलं जातं त्या मुळातनं, त्यामुळं मक्याला न्यूट्रिएंट जे आहेत एनपीके किंवा मायक्रोन्यूट्रिएंट व्यवस्थित ऍब्सॉर्ब किंवा ऍप्टेक करता येत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा ग्रोथ जी आहे कॉर्न म्हणजेच मका अफेक्ट होते. ओके, सो आय हॅव गिवन द एक्झाम्पल 3 एक्झाम्पल्स रिलेटेड विथ द मेज. नेक्स्ट पॉइंट इज द सॉर्गम. स्टेम ऑफ सोलॅनम अफेक्ट द जर्मिनेशन अँड सीडलिंग ग्रोथ. ओके, स्टेम सोलॅनम वीडचं नाव आहे. तर मक्याचं ज्वारी चाललंय, ज्वारीचं जर्मिनेशन आणि सीडलिंग ग्रोथ अफेक्ट होते. लीफ अँड इन्फ्लोरन्स ऑफ पार्थेनियम सेमच आहे. पार्थेनियम मक्यात येऊ दे, बाजरीत येऊ दे, ज्वारीत येऊ दे, कुठेही येऊ दे, प्रत्येक ठिकाणी प्लांटची ग्रोथ आणि सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट अफेक्ट हे 100% करणारच आहे. त्याच्यानंतर ॲलोपॅथिक इफेक्ट ऑफ वीड ऑन द क्रॉप प्लांटचा पॉइंट आहे. त्यामध्ये नेक्स्ट प्लांट येतं आपलं वीट. आता गव्हाचं आपण बघणार एक्झाम्पल्स. The seed of wild oat affect the germination and early seeding growth. जर गव्हामध्ये म्हणजे वीट मध्ये वाईल्ड ओट जर जास्त उगवून आलं तर गव्हाचं जर्मिनेशन कमी होतं आणि त्याची सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट आहे ती व्यवस्थित होत नाही. द लीफ ऑफ पार्थेनियम अफेक्ट द जनरल ग्रोथ. आता जर काँग्रेस जर भरपूर प्रमाणामध्ये शेतामध्ये आलं उगवून तरी सुद्धा गव्हाची ग्रोथ चांगली होत नाही. द ट्युबर्स ऑफ सायप्रस रोटुंडस अफेक्ट द ड्राय मॅटर प्रोडक्शन इन वीट ऑल्सो. मक्यामध्ये पण अफेक्ट करत होतं लवाळा आणि गव्हामध्ये पण अफेक्ट करते. ग्रीन अँड ड्राईड लीफ ऑफ अर्जिमन मॅक्सिकाना अफेक्ट द जर्मिनेशन अँड सीडलिंग ग्रोथ. ओके, अर्जिमन मॅक्सिकाना पिवळा धोत्रा जो आपण म्हणतो त्याचे जर वाळलेली लीफ असतील किंवा ग्रीन लीफ असतील ते सुद्धा जर्मिनेशन आणि सीडलिंग ग्रोथ गव्हाचे अफेक्ट करतात. त्याच्या मागचं सगळ्याच्या मागचं कारण एकच आहे. दे आर रिलीजिंग द ॲलोपॅथिक केमिकल्स or toxic chemicals into the soil or into the atmosphere, and because of that the growth and development of the plant will not satisfactorily. त्याच्यानंतर सनफ्लॉवरचा आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. सीड ऑफ धतुरा, ओके, पिवळा धोत्रा किंवा काळा धोत्रा अफेक्ट द जर्मिनेशन अँड ग्रोथ ऑफ सनफ्लॉवर. जर धोत्रा सॉइल मध्ये जास्त असेल तरी सुद्धा जर्मिनेशन आणि ग्रोथ जी आहे ती अफेक्ट होते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ वीड ऑन अनादर वीड. आता आपण इफेक्ट ऑफ वीड ऑन प्लांट बघितलं. ओके, नाव वी विल सी इफेक्ट ऑफ वीड ऑन अनादर वीड. आता वीड मध्ये पण कॉम्पिटिशन असते. ओके, ठीक आहे. सो वीड्स डज नॉट वॉन्ट्स अनादर वीड शुड बी ग्रोन नियर बाय देम. एका गवताला असं वाटतं की त्याच्या आजूबाजूला दुसऱ्या गवतानं उगवू नये, की स्वतः त्याच्या बरोबर कॉम्पीट करू नये. ओके, थॅच ग्रास, ओके, एप्रिमिटा सिलेंड्रिका इनहॅबिट द इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ अॅन्युअल ब्रॉडलीफ वीड. ओके, बोरसिया हिस्पिडिया म्हणजे थॅच ग्रास जे आहे ते त्याच्या आजूबाजूला जे ब्रॉडलीफ आहेत ज्याचं पान पसरट असतं त्यांची ग्रोथ होऊन देत नाही किंवा अफेक्ट करतं. हा एक एक्झाम्पल आहे. म्हणजे वीड सुद्धा वीडच्या शेजारी दुसऱ्या वीडला उगवून देऊन येत नाही किंवा उगवून येऊन देत नाही. एक्स्ट्रॅक्ट ऑफ leaches of decaying leaf of the polygam contain flavonoids which are toxic to the germination and root and hypocotyls growth of weed like Amaranthus spinatus. Inhibitors secreted by the decaying rhizomes of Sorghum halpanis affect the growth of Digeria, okay, Digeria sanguinis or Amaranthus species. एकच मिनिट होल्ड ठेवा. होल्ड राहा एक मिनिट.
हॅलो 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 ओके सॉरी फॉर डिस्टर्बन्स एक फोन आल्यामुळे डिस्टर्ब झालं ओके ठीक आहे आपण वी विल कंटिन्यू द एक्स्ट्रॅक्ट ऑफ लीफ लिचेस ओके डिकिंग म्हणजे कुजलेली जरी पानं असतील आपण काय करतो मोस्टली वी आर हार्वेस्टिंग सॉरी वी आर कटिंग द वीड ऑर रिमूव्हिंग द वीड अँड पुट ऑन द फील्ड आपण एका जागेवर उपटतो शेतामध्ये कुठेतरी ढीग मारून ठेवतो आणि पुन्हा विचार करतो की वाळल्यानंतर सुकल्यानंतर ते जाळून टाकायचं असं आपलं बऱ्याच वेळा असते तर अशा वेळेस सुद्धा काय होतं पॉलिगामस एक एक्झाम्पल दिलं नाही पॉलिगामा कंटेन फ्लॅवोनॉइड्स विथ टॉक्सिक टू द जर्मिनेशन ऑफ रूट अँड हायपोकोटाल ग्रोथ ऑफ वीड तर पॉलिगॅमस जर शेतामध्ये उपटून ठेवले एका जागेवर ते वाळलं सुकल्यानंतर सुद्धा त्यात केमिकल रिलीज होतात आणि ज्यामुळे अमॅरॅन्थस स्पीसीज असेल म्हणजे दुसरे गवत उगवून येत नाही ओके ठीक आहे अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे सॉर्गॅन हॅल्पॅनिस अफेक्ट द ग्रोथ ऑफ डायजेरिया ओके सॅंगोलिनिस और अमॅरॅन्थस स्पीसीज ओके सॉर्गम हॅल्पॅनिस सुद्धा दुसऱ्या वीडच्या ग्रोथवर इम्पॅक्ट दाखवतं in the case of Parthenium daughter plant having an allelopathic effect on the parent plant okay this is called as atotoxicity okay म्हणजे पार्थेनियमचा डॉटर प्लांट आहे ओके म्हणजे एक काँग्रेसचं गवत उगवून आलेलं आहे आणि त्याच्या सीड शेजारी पडली आता साहजिकच आहे की दुसरं पण काँग्रेसचं गवत उगवून येणार आहे पण जे मेन प्लांट आहे ते दुसऱ्या प्लांटला उगवून येऊन देत नाही म्हणजे पार्थेनियम असा विचार करतं की आपल्या शेजारी जर काँग्रेसचं प्लांट असा विचार करतं म्हणजे विचार करू शकत नाही पण एक एक्झाम्पल देतोय असा विचार करतं की आपल्या शेजारी जर दुसरं काँग्रेसचं गवत उगवून आलं तर आपल्याला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल त्याच्यामुळं पार्थेनियम स्वतःच्या मुळामधनं असे केमिकल रिलीज करतं सो इट विल अफेक्ट द ग्रोथ ऑफ अनदर वन पार्थेनियम पण एक लक्षात ठेवा प्रयत्न करतं पण 100% यशस्वी होईल ॲलोपॅथिक इम्पॅक्ट 100% ऍक्युरेट असतो असंही नाही येऊ पण शकतं काँग्रेस शेजारी काँग्रेसचं गवत येतं पण बऱ्याच ठिकाणी आपण शेतामध्ये पण पाहिलं असेल येतं पण हे काय आहे की जेवढ्या स्पीडनं आलं पाहिजे किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये काँग्रेस गवत उगवून आलं पाहिजे तेवढ्या स्पीडने किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये येत नाही ॲलोपॅथिक केमिकल किती प्रमाणामध्ये रिलीज केलं जातं सॉइल मध्ये त्याच्यावर डिपेंड असते की दुसऱ्या ह्याच्यावर कसा इम्पॅक्ट पडणार इफेक्ट ऑफ क्रॉप ऑन द वीड द रूट एक्सक्यूज ऑफ वीड ओल्ड अँड पी आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय क्रॉप ॲलोपॅथिक इफेक्ट ऑफ द वीड क्रॉपचा पण वीडवर ॲलोपॅथिक इफेक्ट येतो सो रूट एक्झिक्यूट्स ऑफ वीड ओट पी suppress the chenopodium album it increase the catalyze and phenotoxic activity of weed and inhibit their growth तर गव्हाच्या मुळातनं ओटच्या मुळातनं किंवा पीज म्हणजे वाटाण्याच्या मुळामधनं सुद्धा असे केमिकल सॉइल मध्ये रिलीज केले जातात आणि बिकॉज ऑफ दॅट चिनोपोडियम अल्बम जे आहे वीड आपलं त्याची ग्रोथ अफेक्ट केली जाते किंवा इनहॅबिट केली जाते कोल्ड वॉटर एक्स्ट्रॅक्ट ऑफ वीड स्ट्रॉ रिड्युसेस द ग्रोथ ऑफ इपोमिया ऑफ ॲब्युलिंटा म्हणजे जर वीडचा स्ट्रॉ आहे गव्हाचा स्ट्रॉ जर थंड पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि ते भिजलेलं पाणी त्या वीडचा स्ट्रॉ एक्स्ट्रॅक्ट त्याचा जो अर्क आहे जर शेतामध्ये स्प्रेड केला तर इपोमिया किंवा अल्बर्टिनियम हे जे दोन वीड आहेत त्याची ग्रोथ कंट्रोल होते ओके म्हणजे असं समजू नका की क्रॉप डज नॉट शो द ॲलोपॅथिक इम्पॅक्ट क्रॉप काय ॲलोपॅथिक इम्पॅक्ट दाखवत नाही अशातला भाग नाहीये तो पण दाखवतो त्यासाठी मी ऑलरेडी एक्झाम्पल तुम्हाला दिलं ज्वारीचं की जे नायट्रोजन इमोबिलाइज करतं किंवा सनफ्लावरचं पण तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं की त्याच्या आजूबाजूला सुद्धा दुसरं वीड किंवा प्लांट उगवून येत नाही आता हा झाला निगेटिव्ह इम्पॅक्ट नाव आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आता पॉझिटिव्ह इम्पॅक्टचं पण एक्झाम्पल देतो स्टिम्युलेटरी इफेक्ट द रूट एक्झिक्यूट्स ऑफ कॉर्न promote the germination of Orventia minor and Striga hemithrocia ओके तर रूट एक्झिक्यूट ऑफ कॉर्न म्हणजे जी मका आहे त्याच्या मुळामधनं असं काय बाहेर पडतं केमिकल ज्याच्यामुळं ऑर्वेन्शिया किंवा स्ट्रायगाची ग्रोथ सप्रेस नाही होत उलटी वाढते म्हणजे असं समजू नका की ॲलोपॅथिक इम्पॅक्ट इज ऑलवेज हार्मफुल समटाइम इट इज बेनिफिशियल टू द वीड ऑल्सो त्यामुळे बघा क्रॉप ऑक्सिडेटेड वीड आहे ते ऑर्वेन्शिया असेल किंवा स्ट्रायगा असेल हे पॅरासाइटिक वीड आहे पार्शल किंवा स्टेम रूट पॅरासाइट किंवा स्टेम पॅरासाइट
ते फक्त क्रॉपच्या शेजारीच किंवा क्रॉपच्या मुळांवर क्रॉपच्या स्टेमवर मुळं घालून उगवून येतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर केटिन एक्झिक्यूट बाय द रूट ऑफ स्वार्गम स्टिम्युलेट द जर्मिनेशन ऑफ सीड ऑफ स्ट्रायगा. ओके, फॉर विच वीड इज आयडेंटिफाइड इन अ रूट एक्झिक्यूट फ्रॉम द कॉटन ऑल्सो. तर कापूस असेल किंवा ज्वारी असेल ह्याच्या मुळातनं असे केटिन्स नावाचे केमिकल बाहेर पडतं, ज्याच्यामुळं जे पॅरासाइटिक वीड आहे स्ट्रायगा किंवा स्ट्रायगोला स्टिम्युलेट, ह्याच्यामुळं त्याची ग्रोथ झाडांच्या मुळावर होते. म्हणजे पॅरासाइटिक वीडला ग्रोथ प्रमोट करण्यासाठी प्लांट रिस्पॉन्सिबल असते असं मी म्हणतोय तुम्हाला. ओके, ठीक आहे. त्याला म्हणायचं स्टिम्युलेटरी इफेक्ट. ओके, त्याच्यानंतर ॲलोपॅथिक इफेक्ट होता जो आपला, तो आपला संपलेला आहे. ओके, तर मी तुम्हाला आतापर्यंत मेथड्स ऑफ प्रोपेगेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, क्लासिफिकेशन ऑफ वीड, ॲलोपॅथिक इम्पॅक्ट ऑफ वीड, प्रोपॅगेशन ऑफ वीड, persistence of weed, dispersal of weed, एवढे पॉइंट्स ओके नियर अबाउट जवळपास बेसिक इंट्रोडक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रोपॅगेशन, क्लासिफिकेशन, ऍडव्हर्स इफेक्ट, बेनिफिशियल इम्पॅक्ट ऑफ वीड, ऑल दीज थिंग्स हा सेक्शन पूर्ण वीडचा कव्हर अप केलेला आहे. टुडे अँड नेक्स्ट वीक आय विल कंट्रोल द मेथड्स ऑफ वीड कंट्रोल. तर एक पहिला सेक्शन अप टू द मिड टर्म आपला शिकवून संपलेला आहे. जवळपास आपला 30 ते 35% सिलेबस कव्हर झालेला आहे आज. आणि नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यामध्ये 2 लेक्चर मध्ये आय विल कव्हर मेथड्स ऑफ वीड कंट्रोल. ओके, सो देर आर 5 मेथड्स ऑफ वीड कंट्रोल. वीड कंट्रोलच्या 5 मेथड आहेत. त्यापैकी आज आता एक शिकवणार आहे आणि राहिलेल्या पुढच्या आठवड्यामध्ये शिकवणार आहे. त्यामधली पहिली येते प्रिव्हेंटिव्ह मेथड. ओके, त्यानंतर दुसरी येते क्युरेटिव्ह मेथड. आणि क्युरेटिव्ह मेथड मध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात: कल्चरल, केमिकल, बायोलॉजिकल अँड मेकॅनिकल. ओके, तर आता जे आपलं चालू होणार आहे, आता मी एकच पॉईंट शिकवणार आहे प्रिव्हेंटिव्ह मेथड, आणि कल्चरल आणि बायोलॉजिकल आणि मेकॅनिकल पुढच्या आठवड्यामध्ये शिकवणार आहे. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट मंथ मध्ये केमिकल मेथड सगळ्या चालू राहतील. ठीक आहे, हर्बिसाइड, त्याचे इम्पॅक्ट, इफेक्ट, ग्रोथ, ऍडज्युव्हंट्स, सगळा पॉईंट. So now I will tell you about methods of weed control. तर वीडचं इंट्रोडक्शन सगळं शिकवून झालेलं आहे. वीडचं क्लासिफिकेशन, वीडचं प्रोपॅगेशन, वीडचं कॅरेक्टरिस्टिक्स, वीडचे इम्पॅक्ट, सगळा वीडचा 30-35% सिलेबस संपलेला आहे. आता मेथड्स ऑफ वीड कंट्रोल एक 10%, 10-15% सिलेबस आहे. मेथड्स ऑफ वीड कंट्रोल आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये संपतील. गुरुवारी आपला 50% सिलेबस संपेल आणि राहिलेला 50% सिलेबस हा फक्त केमिकल वीड कंट्रोलवर आहे. ओके, तर आता वीड कंट्रोलची जी मेथड आहे ती पहिली आहे प्रिव्हेंटिव्ह मेथड ऑफ वीड कंट्रोल. ओके, आणि दुसरी इथे क्युरेटिव्ह मेथड ऑफ वीड कंट्रोल. प्रिव्हेंटिव्ह मेथड मीन्स आता सगळ्याला माहिती आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. रोग होण्याच्या अगोदर किंवा आजारी पडण्याच्या अगोदर जर तुम्ही काळजी घेतली तर इट इज ऑलवेज बेटर रादर दॅन टू क्युरेटिव्ह मेथड. रोग झाल्यानंतर जर आपण ज्यावेळेस औषध गोळ्या घेतो त्याला आपण क्युरेटिव्ह मेथड म्हणतो. ओके, सो आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. तुम्हाला बाहेर जायचंय काय कामानिमित्त आणि बाहेर थंडी खूप जास्त आहे किंवा पाऊस पडतोय, तर तुम्ही काय करणार? रेनकोट घालणार, तोंडाला मास्क बांधणार आणि पूर्ण तोंड कानबिन कव्हर करणार, स्वेटर घालणार. ओके, जर थंडी असेल जास्त, आणि मग बाहेर पडणार, जेणेकरून गार वार आपल्या नाका तोंडात जाऊन आपल्याला सर्दी होऊ नये. त्याला म्हणायचं प्रिव्हेंटिव्ह मेथड. आणि जर आपल्याला सर्दी झाली एवढं करून सुद्धा तर आपण औषध गोळ्या जाऊन डॉक्टरकडे घेणार, त्याला म्हणायचं क्युरेटिव्ह मेथड. ओके, so preventive method of weed control आज आपण पाहणार आहोत. It is emphasized all the measures taken to prevent the introduction and or establishment and spread of weed. Such area may be local, regional or national in a site. It is known as a preventive method. So in preventive method means what? We have to stop the spread of weed as much as possible. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं वीडचा जो स्प्रेड आहे किंवा वीडचं जे डिस्पर्शन आहे ते कंट्रोल करायचं. लुक, प्रिव्हेंटिव्ह मेथड ऑफ वीड कंट्रोल इज नॉट 100% प्रॅक्टिकली पॉसिबल. हे कधीच शक्य होणार नाही. ऍटलीस्ट इफ यू आर कव्हरिंग डिस्पर्शन 50%, देन इट विल हॅव्हिंग अ मोर ऍडव्हान्टेज. 40-50% जरी तुम्ही कंट्रोल केलं तरी खूप फायदा होऊ शकतो. ओके, आता मी तुम्हाला काही पॉइंट सांगणार आहे प्रिव्हेंटिव्ह मेथड्स ऑफ वीड कंट्रोलच्या, की वीडचं डिस्पर्शन कसं थांबवायचं.
no weed control program is successful if adequate preventive measures are not taken to reduce the weed infestation. तर कोणतंही weed management करण्यासाठी you do not have to, the people are only using the chemicals. There's the only option. नुसतं केमिकल मारून weed control होणार नाही. We have to use an integrated approach. Integrated means we have to use the different methods of weed control in that preventive method, mechanical method, cultural method, biological method, and chemical method. If you are using these integrated methods or different methods of weed control, then it will be better for controlling of weed program. It is a long-term planning so that the weed could not be controlled or managed more effectively and economically than this possible where they are allowed to disperse freely. तर हे एक लॉंग टर्म प्लॅनिंग आहे. ते काही एका मिनिटात, एका तासात किंवा एका दिवसात होणारी गोष्ट नाही. इट इज अ लॉंग अँड कंटिन्युअस प्रोसेस. इफ यू वॉन्ट टू प्रिव्हेंट द वीड स्प्रेड, इट इज अ लॉंग प्रोसेस बिकॉज वी हॅव टू स्टॉप द डिस्पर्शन ऑफ द वीड. ओके, तर आता मी काही खाली पॉइंट्स दिलेले आहेत प्रिव्हेंटिव्ह मेथड्स ऑफ वीड कंट्रोलचे. मी एक 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 एक्सप्लेन करत जातो, तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. पहिला आहे अवॉइड यूज ऑफ क्रॉप दॅट आर इन्फेक्टेड विथ द वीड सीड फॉर सोईंग. ओके, तर यूज ऑफ क्रॉप दॅट आर इन्फेस्टेड विथ फॉर सोईंग म्हणजे अशा क्रॉपचं सीड किंवा बियाणं पेरायला वापरू नका की ज्याच्यामध्ये वीडचं इन्फेक्टेशन जास्त असते. आता बऱ्याच वेळा काय होतं, पीपल आर युझिंग देअर होम सीड्स. म्हणजे बऱ्याच वेळा काय करतात लोक, समजा ज्वारी लावली किंवा गहू लावला, एक्झाम्पल घ्या, गव्हामधलं एखादा सारा किंवा एखादा सारखं चांगलं उगवून आलेला आहे, तो सारट्यातलं जे क्रॉप आहे ते सीड म्हणून नेक्स्ट इयर साठी ठेवतात सोईंग करायला, प्रत्येक वर्षी कुठे विकताना बियाणं. पण जर त्या शेतामध्ये गवताचं प्रमाण जास्त असेल, सो ऑटोमॅटिकली ऍट द टाइम ऑफ हार्वेस्टिंगच्या वेळेस क्रॉप बरोबर गवत पण कट होणार अँड क्रॉप सीड आर कॉन्टॅमिनेटेड विथ द वीड सीड. क्रॉपच्या सीड मध्ये वीडची सीड पण येणार आणि तसलंच जर बियाणं तुम्ही पुढच्या वर्षी वापरलं विच इज हॅव्हिंग वीड सीड, देन ऑटोमॅटिकली इन द नेक्स्ट इयर ऑल्सो द वीड ग्रोथ विल बी मोर. त्यामुळं कायम each and every year always purchase a new seed from agro service center because all the seeds which you have purchased from agro service center, it is cleaned and processed. So the number of weed seed in that clean and processed seed is only 2%. ओके, मग तुम्हाला 2% तर वीडचं सीड आहेच की, पण लक्षात ठेवा जर तुम्ही घरगुती बियाणं वापरलं तर त्यामध्ये 10-12% वीडचं सीड असू शकतं. प्रोसेस्ड सीड मध्ये, क्लीन केलेल्या सीड मध्ये कंपनीनं 2% वीडचं सीड असतं. प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल दॅट 100% वीड सीड यू कॅन रिमूव्ह फ्रॉम द क्रॉप सीड. 100% शक्यच नाही. अवॉइड फीडिंग द स्क्रीनिंग and other material containing weed seed to the farm animal. आता जनावराला आपण जे गवत खायला घालतो, शक्यतो ते गवत असं असावं दॅट इट इज नॉट ऍट द फ्लावरिंग स्टेज. म्हणजे त्या गवताला समजा जर तुम्ही जनावराला असं काँग्रेस खायला घातलं की ज्याला फ्लावर लागलेले होते किंवा सीड लागलेले होते, किंवा जनावराला तुम्ही असलं गवत खायला घातलं शिपी बिपी ज्याला वीडचे सीड लागले होते, तर अॅनिमलच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मधनं आफ्टर द पासिंग इन अॅनिमल डायजेस्टिव्ह ट्रॅक the weed seeds are remain viable. म्हणजे जनावरांनी जरी ते खाल्लं, चावलं, पचलं तरी जनावरांच्या शेणामध्ये वीडचे सीड येऊ शकतात. आणि इफ यू आर युझिंग दॅट FOIM or cow dung into the soil, आणि तसलं जर न कुजलेलं शेणखत, न कुजलेलं म्हणतोय मी, शेणखत जर पुन्हा शेतामध्ये टाकलं तर वीड सीड विल अगेन गो इन टू द सॉइल. ओके, अवॉइड ऍडिंग ऑफ वीड टू द मॅन्युरिंग पीट. आता बऱ्याच वेळा लक्षात ठेवा, दिस द कॉमन प्रॅक्टिसेस फॉलोड बाय द फार्मर. लोक काय करतात, बांधलेलं गवत आपल्या उकिरड्यामध्ये टाकायचं ज्याच्यामध्ये शेण असते, जनावरांना खाऊन शिल्लक राहिलेलं गवत उचलायचं आणि उकिरड्यामध्ये नेऊन टाकायचं. का, लोकांचं काय म्हणणं असते तेवढंच कुजून आपल्याला खत बनेल. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही वीड जर त्याला फ्लावरिंग आला असेल आणि तसलं वीड जर उकिरड्यामध्ये टाकलं, जरी ते कुजलं तरी त्याचे वीडचे सीड व्हायबल राहतात, सगळ्याचे सगळे काय किल होत नाही. आणि तसलं जर शेणखत तुम्ही सॉइल मध्ये पुन्हा अप्लाय केलं, so weed will grow again. त्याच्यानंतर clean the farm machinery thoroughly before moving it from one field to another field. This is particularly important for the seed drills. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखाद्या रानात गवत असते भरपूर,
एखाद्या रानात असते गवत कमी, आपण काय करतो, एका रानात नांगरतो आणि तोच प्लाव तोच ट्रॅक्टर दुसऱ्या रानामध्ये नांगरायला नेतो. आता त्या प्लाव मध्ये वीडचे सीड अडकलेले असतात, त्या समजा ज्या शेतामध्ये वीडचं सीड जास्त आहे ते ट्रॅक्टरला लागलेले असतात, नांगरात वचप लागलेली असते, आणि तसंच आपण बिना साफ करता किंवा त्याची वचप न काढता किंवा त्याला लागलेली माती न काढता दुसऱ्या चांगल्या शेतामध्ये जर तेच नांगरट वापरलं किंवा तेच कोळपं वापरलं किंवा तेच रोटावेटर वापरलं, सो द वीड सीड विल बी स्प्रेड फ्रॉम इन्फेक्टेड एरिया टू क्लीन एरिया. असं आपल्या कॉलेजच्या लवाळ्याच्या बाबतीमध्ये झालं. आपल्या कॉलेजमध्ये लवाळा एका शेतामध्ये आलता थोड्या प्रमाणामध्ये, रोटावेटर मारला. रोटावेटर मारताना काय झालं, त्या रोटरच्या ब्लेडमध्ये लवाळ्याच्या गाठी अडकल्या आणि तो अख्ख्या शेतांमध्ये कॉलेजच्या सगळ्या स्प्रेड झाला. त्यामुळं काय लक्षात ठेवायचं, एका शेतातनं दुसऱ्या शेतामध्ये जाताना माणसानं पण आणि मशिनरीला पण झाडायचं, स्वच्छ करायचं, फडक्यानं आपल्या अंगावर लागलेले वीडचे सीड काढून टाकायचे आणि मशीन ट्रॅक्टरचं टायर फडक्यानं पुसायचं, वाल्या फडक्यानं, किंवा त्याला लागलेली माती, त्याच्यामध्ये गुंतलेली वीड, अडकलेली वीड सगळे काढून टाकायचे आणि नंतर दुसऱ्या शेतामध्ये मशिनरी तुम्हाला जे काय काम करत असेल XYZ करण्यासाठी नेऊ शकता. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेथड मध्ये आहे अवॉइड द यूज ऑफ ग्रॅव्हल, सँड और सॉइल फ्रॉम द वीड इन्फेक्टेड एरिया. आता बऱ्याच वेळा आपल्याकडचे लोक काय करतात, गाळ भरतात, नदी नाल्या ओढ्यात पावसाळ्यात गाळाची माती वाहून आलेली असते, उन्हाळ्यामध्ये पाणी आटतं आणि गाळ असतो, लोक काय करतात, तेच गाळाची माती शेतामध्ये भरतात. म्हणजे अख्ख्या रिजन मधनं जिथं जिथं ही नदी वाहत आली त्याच्यामध्ये वीडचं सीड त्या पाण्यामध्ये आलेलं असते, आणि तसलाच जर गाळ आपण आपल्या शेतामध्ये भरला तर वीडची ग्रोथ पुन्हा जास्त होणार. मग तुम्ही म्हणसाल गाळ भरायचा नाही का आम्ही, कारण की गाळ तर खूप हे असतोय, न्यूट्रिशियस असतोय किंवा त्यामध्ये न्यूट्रियनचं प्रमाण खूप जास्त असते, कारण की टॉप फर्टाईल सॉइल असते. गाळ भरायला हरकत नाही, पण गाळ ज्यावेळेस सेटल होतो त्यावेळेस वीडचे सीड पाण्यात तरंगत असतात, त्यामुळे गाळ वरच्या जे गाळाचं लेअर आहे त्याच्यामध्ये वीडचे सीड जास्त असतात. मग काय करायचं माहितीये का, वरचं जे गाळाचा लेअर आहे तो खरडून टाकायचा, एक 5-10 सेंटीमीटरचा वरचा जो लेअर आहे तो नांगरायचा आणि ढकलून टाकायची माती, ती बाजूला ढकलायची, आणि खालचं जे आहे खाली जो साठलेला गाळ आहे तो उचलायचा शेतामध्ये भरायचा, म्हणजे वीडचे इन्फेक्टेशन कमी होईल. इन्स्पेक्ट द नर्सरी स्टॉक फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वीड, सीडलिंग, ट्युबर्स आर रायझोम. आता बऱ्याच वेळा आपण हॉर्टिकल्चरल किंवा व्हेजिटेबल्स च्या सीडलिंग विकत आणतो, तर विकत आणताना त्या नर्सरीमध्ये विकत ज्यावेळेस तुम्ही आणायला जाचाल त्यावेळेस व्यवस्थित बघायचं की त्या नर्सरीमध्ये गवताचं प्रमाण जास्त आहे का, त्या मालकानं गवत व्यवस्थित कंट्रोल केलेलं आहे का, जे आपण सीडलिंग विकत घेणार आहे त्याला एखाद्या वीडनं गुंडाळलेलं आहे का, ओके, किंवा त्याच्यामध्ये एखादं पॅरासिटिक वीड आहे का. नाहीतर तुम्ही काय करणार, एखाद्या नर्सरीमध्ये गवत व्यवस्थित मॅनेजमेंट नाही आणि तिथनं सीडलिंग आणलं त्याच्याबरोबर वीड पण येणार किंवा वीडची सीड पण येणार आणि तुमच्या शेतामध्ये स्प्रेड होणार. ओके, सो while purchasing the seedling, always take care that the nursery should be clean. Keep the irrigation channel, fence lines and uncropped area clean. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण people are doing weeding operation into the field. लोक शेतामध्ये स्वच्छ करतात, गवत अगदी क्लीन ठेवतात, पण बांधावर भरपूर गवत असते. ज्या बांधावर पाण्याचा पाठ जातो त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गवत असते. हॅलो हॅलो हॅलो, ओके. तर बऱ्याच वेळा बाग स्वच्छ करत नाहीत, म्हणजे शेत स्वच्छ असते पण बांधावर गवत असते. वाऱ्यामुळे वीड सीड्स आर स्प्रेड इन टू द फील्ड. पाण्याच्या पाठामध्ये वीडचं सीड असते, भरपूर वीड असते, वीडचं सीड असते, आणि आपण फील्ड स्वच्छ करतो, पाण्याच्या पाठामधलं गवत पाणी वाहत त्याच्याबरोबर वीडचं सीड फील्ड मध्ये येतं. सो ऑलवेज कीप इरिगेशन चॅनल, बड्स, गुंडे, बांध सुद्धा स्वच्छ ठेवायचे. नुसतं फील्ड स्वच्छ ठेवून फायदा नाही, आजूबाजूला सुद्धा वीड येऊ शकतं. यूज द व्हिजिलन्स, इन्स्पेक्ट युअर फार्म फ्रिक्वेंटली फॉर एनी स्ट्रेंज लुकिंग वीड सीडलिंग. Destroy such patches of newly weed by digging deep or burning the weed along with its root. Sterilize the spot with the suitable chemical. तर शेतामध्ये व्हिजिलन्स म्हणजे लक्ष ठेवणे. शेतामध्ये 8-10 दिवसांना शेतामध्ये फिरावं, एखादं वेगळं किंवा एखादं पॅरासायटिक वीड दिसतंय का बघावं, दिसलं की लगेच ते काढून किल करून टाकावं किंवा बर्न करून टाकावं किंवा जाळून टाकावं. इफ यू आर नॉट कंट्रोलिंग दॅम दॅन इट विल बी स्प्रेड. जर हराळीचा स्पॉट असेल किंवा लवाळा असेल, थोडाफार आलाय उगून, तुम्ही जर लवकरात लवकर कंट्रोल केला, उपटून
किंवा उपसून जाळून टाकला तर इट विल नॉट सेकंडरी स्प्रेड, नाहीतर त्याचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि चेन होतं आणि नंबर्स ऑफ वीड सीड दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्टरलाइज पण करू शकता. ओके, मल्चिंग पेपर आधी केमिकल टाकायचं, वरनं मल्च पेपर टाकायचा. त्या केमिकलमुळं काही मार्केटमध्ये हार्बिसाइड पण आहेत अवेलेबल, जे टॅबलेटमध्ये मिळतात गोळ्यांमध्ये. तर सॉइल मध्ये त्या टॅबलेट दाबायच्या आणि वरनं मल्च पेपर घासायचा, झाकायचा. त्यातनं फ्युम्स निघतात किंवा गॅसेस निघतात आणि सॉइल मध्ये जे वीडचे सीड आहेत किंवा अंडरग्राउंड प्लांट पार्ट आहेत ते किल केलं जातं. त्याला म्हणलं स्टरलायझेशन. कुठले आहेत, काय आहेत, मिथाइल ब्रोमाइड आहे, कॅल्शियम सायनामाइड आहे, ते मी तुम्हाला पुन्हा शिकवीन. आहे पुढे आहे आपल्याला सॉइल स्टरलायझेशन कसं करायचं ते. आता काही जास्त लक्ष देऊ नका. Quarantine regulations are available in almost all the country to deny the entry of weed seed and other propagules into the country through the airports and shipyards. ओके, आता मी तुम्हाला त्याचं पण एक्झाम्पल दिलं होतं. काँग्रेस जे आहे त्यावेळेस एवढं क्वारंटाईन नव्हतं. तर अमेरिकेनं जो आपल्याला गहू दिला, त्या गव्हामध्ये दुष्काळ पडला तर खायला आपल्याला गहू दिला, त्यातनं काँग्रेसचं वीडचे सीड त्यातनं आपल्या देशामध्ये आले आणि स्प्रेड झाले. त्यामुळे आता कुठल्याही देशातनं कुठलंही बियाणं, कुठलंही सीड, काही गोष्टी खायला मागवल्या तर एअरपोर्टवर किंवा बोटीत आल्या तर शिपयार्डवर चेक केलं जातं की इट इज फ्री फ्रॉम वीड सीड, आणि जर त्यामध्ये वीडचे सीड असले तर ते रिजेक्ट केलं जातं. म्हणजे क्वारंटाईन मेजर्स केले जातात.